नमस्कार. अन्वीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. तर मंडळी, कसे आहात तुम्ही? बरं चाललं आहे का? चला, आपण आज एकदम भारी रेसिपी बनवणार आहोत. ही माझ्या आजी स्पेशल रेसिपी आहे आणि माझा एकदम फेवरेट पदार्थ आहे हा. तर आपण भारी बनवू. आपण आज बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीची शेंगोळी. तुमच्याकडे शेंगोळीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग एकदम भारी बनवूया. शेंगोळी बनवण्यासाठी आपण काय काय वापरणार आहोत ते आपण आधी पाहून घेऊ. तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे हुलग्याचं पीठ. हे पहा, एकदम मस्त बारीक दळून आणलेलं आहे गिरणीतून. तर ते कसं करायचं ते सांगते मी तुम्हाला. हुलगे मस्त 2-3 मिनटं भाजून घ्यायचेत, एकदम हलके फुलके भाजून घ्यायचे. त्यानंतर ते गिरणीमधून बारीक दळून आणायचे आणि ते चाळून घ्यायचे पीठ आपल्याला. मी हे चाळून घेतलेलं आहे. तर 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 9-10 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरी, चवीपुरते मीठ घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर. तर हे सगळं साहित्य वापरून आधी आपण पीठ मळून घेऊया. हे मी पीठ घेतले आणि आता आपण हे लसूण, जिरी, मीठ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आता हे आपण यामध्ये टाकून सगळं मिक्स करून मळून घेऊया. हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेतले. आपण हे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचे, नाहीतर करताना बेसनासारखं पातळ असं काही करू नका. घट्ट पीठ मळायचं एकदम. मस्त घट्ट पीठ मळून घेतले आपण. हे पहा, एकदम घट्ट मळायचे. हे असंच ठेवून द्यायचे झाकून. शेंगोळीचा रस्सा तयार करण्यासाठी काय काय घेतले ते मी तुम्हाला सांगते. हे आहे हुलग्याचं पीठ, म्हणजे जे आपण तयार केले तेच पीठ घेतलेलं आहे मी. फक्त थोडंसं बाजूला ठेवलं होतं. हे 3 चमचे पीठ आहे. त्यानंतर हा 2 चमचे कूट. त्यानंतर हा पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरी, हे चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर आणि 1 झणझणीत मिरची. त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या. आपण लसूण आणि हिरवी मिरचीचे तुकडे करून घेऊ. तुम्ही हे वाटून घेतले तरी चालेल. अगदी थोडं तेल घ्यायचं आहे, 1 ते 1.5 चमचा. तेल तापले आता आपलं. आता आपण मस्त फोडणी देऊ. ही मस्त मोहरी छिडकून द्यायची. ती तडतडली की त्या पाठोपाठ लगेच जिरे टाकायची. मस्त तडतडली आहे, आता जिरे टाकून घेऊ. त्यानंतर लसूण, त्यानंतर आपल्याला टाकायची हिरवी मिरची आणि कोथिंबीर. मस्त असं परतून घ्यायचं. इतकी खमंग होती ना ही रेसिपी, खूपच मस्त. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. यामध्ये मी 4 ग्लास पाणी घेणार आहे. हे 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी. आता याला मस्त उकळी येऊन द्यायची. आपण त्यामध्ये मीठ टाकूया, चवीपुरतं मीठ घ्यायचे. तोपर्यंत आपण रस्सा बनवण्यासाठी लागणारं पीठ कालवून घेऊया. त्यासाठी आपण हे हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे घेतलेले आहेत मी. ते यामध्ये टाकायचे आणि त्यामध्ये पाणी टाकून ते पीठ पातळ करून घ्यायचे. असं पातळ पीठ करून घ्यायचे. हे पहा, मस्त उकळी आली आहे. आता आपण त्यामध्ये हे कालवलेलं पीठ टाकूया. रस्सा मस्त उकळलेला आहे. आता गॅस कमी करून घेऊ आणि शेंगोळी तयार करून घेऊ. असा एक पोळपाट घ्यायचा आहे आणि या पोळपाटाला तेल लावून घ्यायचं. असं सगळीकडून मस्त तेल लावून घ्यायचं. आता आपण शेंगोळीचा आकार तयार करून घेऊया. असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि हे असं वळायचं. पोळपाटावर मस्त वळून घ्यायचं. हे असं मस्त आकार द्यायचं त्याला आणि असे हे जे टोकं असतात त्याचे ते चिकटून घ्यायचे याला. हे पहा, किती सुंदर शेंगोळी तयार झाली. पहा, जसं जसं हे शेंगोळी तयार होईल तसं तसं हे या उकळीत सोडून द्यायचे. थोडासा गॅस वाढवायचा आहे. हीट मीडियम करायची आता आणि या उकळीमध्ये ही शेंगोळी सोडून द्यायची. तुम्ही असे नूडल्ससारखं सुद्धा तयार करून यामध्ये सोडू शकता.
असं सोडून द्यायचं हे। यामध्ये आता आपण 2 चमचे कूट टाकून घेऊ आणि हे आपण आता या उकळीमध्ये सोडून घेऊ। असं मस्त वळून घ्यायचे, जिलेबीसारखा आकार द्यायचा याला। असे त्याचे टोक चिकटवायचेत आणि उकळीमध्ये सोडून द्यायचे। तर हा इतका पौष्टिक पदार्थ आहे ना, पूर्वी लोक आजारी पडले की पहिला हा पदार्थ खायचे म्हणजे खायचेच। एकदम पौष्टिक आहे आणि तुम्ही याचा वापर ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता। डायरेक्ट जर पोळपाटावरती तुम्ही वळायला जाल तर ते मोडेल, त्यामुळे वळताना काय करायचे, हे जे पीठ घेतले ना ते असं एकदा घट्ट करून घ्यायचे आणि मग थोडं थोडं वळायचे। आणि हे हुलग्याचं असल्यामुळे थोडंफार मोडणारच आहे। असे मस्त चिकटून घ्यायचे आणि जसं जसं तुमचं होईल तसं तसं या उकळीत सोडून द्यायचे। झालेले आहे आता 5 मिनिटं हे शिजवून घेऊ। 5 मिनिटं झालेली आहेत आता। शेंगोळी आपली शिजलेली आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ। ही पहा, एकदम मस्त आणि गावरान पद्धतीची शेंगोळी आपण तयार केली आहे। एक नंबर चव लागते। एकदम हेल्दी ब्रेकफास्ट होईल हा पदार्थ। आणि हा खायचा कसा, मेन पॉईंट हा खायचा कसा हे तुम्हाला मी सांगते। पहिले अशा वाट्या बनवल्या जायच्या। या वाटीला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। असं मस्त वाटीमध्ये घ्यायचं हे किंवा डिशमध्ये आणि असं चमच्याने तुम्ही जसे नूडल्स खाता, मॅगी नूडल्स वगैरे खाता ना तुम्ही, त्याच प्रकारे अगदी त्याच पद्धतीने हे आपल्याला खायचे। मस्त, एक नंबर झाले, एक नंबर। असं गरमागरम खायचं हे। आणि हा रस्सासुद्धा तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त ॲड करू शकता त्यामध्ये। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।